चोखोबाचं नाव ऐकून होतो, पण खास ओळख अशी नव्हती. आणि उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, या पलीकडे त्यांचे अभंगही माहिती नव्हते. पण अलीकडेच ओळख झाली आणि चांगली दोस्तीही झाली. याला कारण म्हणजे सभा कदम, म्हणजे सटिंब भाटिंब कदम. मुंबईत नायगाव दादर पूर्व येथे अहमद खलाशाच्या कोणत्या तरी क्रमांकाच्या चाळीत 3ऱ्या किंवा 4थ्या मजल्यावर एका बारक्या खोलीत सभा कदम सहकुटुंब राहतात. वय 90कडे झुकलेले, त्यामुळे शरीरानं अर्थातच जरा थकलेले, तरीही तल्लख आणि टवटवीत. पूर्वी हायकोर्टात बेलीफ ते रजिस्ट्रार अशा चढत्या श्रेणीनं कामं केलेली आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांना यांचे इतके अगत्य की पाकिस्तान झाल्यानंतर यांना त्यांनी तिकडे बोलवले होते. तसेच इकडे आल्यावर निरोप पाठवून भेटही घेतली होती. म्हणजे बघा त्यांच्या उद्योगात ते किती माहीर असतील. आणि या सगळ्यांच्या सोबतीनं खास आवडीचा उद्योग म्हणून सभा कदमांनी चोखोबाचे अभंग, त्यांच्याविषयीची आख्यायिका आणि बरंच काही सगळं वर्षोनवर्ष हिंडून पदरमोड करून गोळा केलेलं आणि स्वतःचे पैसे घालून त्याचं पुस्तक छापलं आणि बऱ्याच जणांना फुकट सप्रेम भेटही दिलं. पुस्तके छापून भेट देण्याचा त्यांचा छंद आजही इतका टवटवीत आहे की आम्ही त्यांना भेटायला गेलो असतानाही त्यांनी आम्हाला पुस्तके भेट दिलीच, आणि ती सुद्धा अगदी मनापासून. त्यांची गृहिणी तिथेच होती, तीही आपल्या पतीच्या या घर बुडव्या छंदात तितकीच प्रेमानं समरस झालेली. अशी इतकी पाखरांसारख्या स्वप्नाळू डोळ्यांची माणसं दुनियेत क्वचितच असतात. या कदमांनी आयुष्यभर चोखोबाचा इतका पिच्छा पुरवला की लोक त्यांना महारच समजायला लागले. लोकांचा तरी काय दोष म्हणा, जनरितच आहे. काहीतरी जातीचं वा गोताचा संबंध असल्याखरीच कोण कोणासाठी कशाला इतकं करतो. कदमांनी ते इतकं केलं, याला कोण काय म्हणतं याची फिकीर त्यांनी कधीच केली नाही. सभा कदमांनी छापलेल्या पुस्तकांमुळेच तर चोखोबा मला भेटला. मऊ, गोड, गुजरा, हीनयातीच्या जन्माच्या स्वघोषित अपराधातून अजूनही बाहेर न पडलेला. त्याला ते पुष्कळ सांगितलं की आता हीनयातीचं, विटाळ असलं काहीच राहिलेलं नाहीये. म्हणजे लोकांच्या मनातून अजून ते गेलेलं नाहीये, पण आता कोणी तसं सहसा दाखवत नाही. मुख्य म्हणजे महार असं हीनयातीचं, अपराधीचं बिलकुल राहिलेलं नाही. त्यांच्या मनात ते थोडंफार असेलच, पण तरीही ते दाखवत नाही. आत्मविश्वासानं, क्वचित मुजोरीनं वागतात. आता चांगलेही येते इत्यादी. पण चोखोबांनी एक अख्खं आयुष्य बुजरेपण आणि अपराधी भाव घेऊन काढलेलं, तेही पंढरीच्या विठोबाच्या साक्षीनं. आणि त्याला त्यातून बाहेर पडता येत नाही, याचा त्याला इलाज नाही. असं तर चोखोबाचे अभंग हे पुस्तक मी वाचलं आणि त्यांच्या अभंगात तो मला दिसला. त्याच्या असण्याचं, जगण्याचं काही कळलं नाही. अर्थात चोखोबाचं सगळंच पटत नाही. त्याचा पोर कर्ममेळा त्याचं जास्ती पटतं आणि मनाचा ठावही घेतो. आमुची केली ही नयाती, तुझं का न कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, लाज नये तुमच्या चित्ता. हा कर्मवेळा ठणकावून श्रीपतीची लाज काढणारा, तुझ्या संगतीनं आम्हाला कोणतं सुख आहे असा रोकडा सवाल विचारणारा. चोखोबा मात्र हे करत नाही. तो नामाचा महिमा गातो. त्रैलोक्ये वैभव ओवाळीनं सांडावे, नाम सुख घ्यावे विठोबाचे, असं तो म्हणतो. आणखी बरंच काही बोलतो आणि मनात उरतो. वाटतं की बुवा कसलं हे बळ असेल, या माणसाला आयुष्याने काय दिलं असेल. उभ्या आयुष्यात जो विठोबाच्या देवळाच्या पायरीलाही स्पर्श करू शकला नाही, तिथे पायरीखाली टाचा घासून भेटीसाठी आर्त आक्रोश करण्यातच ज्याचं आयुष्य गेलं, त्यानं कोणत्या बळावर नामाचा महिमा गायला असेल. आणि पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असेल. कोणत्या श्रद्धेची ताकद आहे. आयुष्यभर कर्मठांकडून सदा हाडहाड ऐकत विठ्ठलाचा जप त्यानं केला. कसा केला असेल.
ढोर ढवार शूद्र नारी सब ताडन के अधिकारी. जिंदगीभर ताडन सहन करूनही त्याच्या मनातला अंगार कधीच का पेटला नाही. चोखा महार जोहार करीत असे प्रसाद देई म्हणून. कोणता प्रसाद त्याला मिळाला? त्याला काय मिळालं? पंढरीच्या आयुष्यानं त्याला काय दिलं? हे असं सगळं पुष्कळ मनात आलं आणि सगळ्यांचं मिळून एक व्याख्यान मी चोखोबासमोर ठोकलं. संधी मिळाली तर का सोडायची? त्याचं झालं असं की या पुस्तकाची आवृत्ती आता संपली, नवी छापायची. त्यातले फोटो मात्र फारच जुने झालेले. नवे मिळाले तर बरं असं कदम मला म्हणाले. म्हटलं इतकंच ना, आणू की काढून? कुठं कुठं जावं लागेल? तर म्हणाले पंढरपुरात मिळतील. महाद्वारासमोर चोख्याची समाधी आहे. चंद्रभागे पल्याड तो वस्ती करून राहिला होता, तिथली दीपमाळ आहे. मंगळवेढ्याला भिंतीखाली चिडून तो मेला, त्याचं स्मारक असेल, त्याचंही घेता येईल. म्हटलं ठीक आहे, तुम्ही इतकं केले त्याच्यासाठी, त्याच्या प्रेमापोटी, तर तुमच्या भावनेच्या या आदरापोटी इतकं करायला आपली काही हरकत नाही. आनंद न करू की? हे असं ठरलं आणि त्यात तसा काही प्रॉब्लेमही नव्हता. पण एक दिवस चोखोबा माझ्याजवळ येऊन बुजऱ्या स्वरात म्हणाला, मलाही पंढरीला यायचंय. तर त्यावेळेला असं डोकं सणकलं आणि आधी जे मी सांगितलंच ते सगळं त्याला ऐकवलं. जवळजवळ व्याख्यानच ठोकलं. मी थंड झाल्यावर तो पुन्हा म्हणाला, मला यायचंय जी. म्हटलं तुला जायचं असेल तर जा की, माझ्यासोबत कशाला? हे बघ, पंढरीला जाण्याची मला काही हौस नाही. आजवर एकदाही मी तिथं गेलेलो नाही. जावं असं कधी वाटलंही नाही. मला तिथलं काहीच माहिती नाही. मी फक्त फोटो काढण्यासाठी जाणार. तिथं तुझं लोडणं माझ्या गळ्यात कशाला? आणि अख्खं आयुष्य विठ्ठल विठ्ठल करीत वाळवंटात चटके खाल्लेस तरी तुझी हौस फिटली नाही का? आणि ठीक आहे, याच्या उपरी तुला जायचं असेल तर जा तू तुझा, मी माझा जाईन. चोखोबा बापुडवाळा चेहरा करून तसाच उभा राहिला, पण राहिला हमखास ठाम. इतक्या सरबत्तीतही तो उडून गेला नाही आणि त्याने माझा नादही सोडला नाही. मला यायचंय जी म्हणाला. मी क्षणभर मनाशी विचार केला आणि म्हणालो, ठीक आहे, जाऊ आपण. तुझा विठोबा, तुझं पंढरपूर हे मी काही पाहिलेलं नाही आणि आजचं हे सगळं तुलाही माहिती नाहीये. पण आता ते देऊळ सगळ्यांसाठी खुलं झालंय हे तुला माहिती नसेल कदाचित, म्हणून सांगतोय. 51 वर्षाआधी पांडुरंग सदाशिव साने नावाच्या माणसानं विठोबाचं देऊळ अस्पृश्यांसाठी खुलं व्हावं यासाठी आमरण उपोषण केलं. माझ्यासोबत आलास तर तुला देवळात यावं लागेल. आज जाऊन विठोबाचं दर्शन घ्यावं लागेल. घे त्याला मिठी मारून. करशील तसं? चोखोबा विचारात पडला. म्हटलं, अरे बाबा, ते सगळं गेलं. आता कुणीही दूर हो असं म्हणत नाही. सगळे एकमेकांना स्पर्श करतात, एकत्र खातात पितात. हे बघ, असं म्हणत मी त्याच्या खांद्यावर हात टाकला तसा तो आक्रसला. पुन्हा तो त्याचा अपराधी भाव पोटात घ्या म्हणणारा. म्हटलं, छट, तुझं काही खरं नाही. मी वैतागून म्हणालो, मी येईन जी आत. तो हळूच म्हणाला आणि हसला. म्हटलं, ठीक आहे, पंढरीचं सुख नाही त्रिभुवनी, उगीच का लिहिलंयस? आता तरी घे ते. खरं तर त्यात काय सुख आहे हे मला अजूनही कळलेलं नाही, पण तू म्हणतोस तर आहे, तर मग ते घे आणि घ्यावंच लागेल, सांगून ठेवतो. मी त्याला दाबत म्हणालो. पंढरपूर बसमधून उतरलो आणि रस्त्यावर आलो. रुंद अस्वच्छ रस्ता होता. दुथरपा, टोलेजंग, कळकट्ट इमारती, भक्तिनिवास, विठ्ठल छाया अशी तुपकट नावाची लॉजेसेस, परमिट रूम, बियर बार, भरपूर दणकून गर्दी. तरी बरं, एकादशीच्या आसपासचा दिवस नव्हता. आषाढी कार्तिकीला इतकी गर्दी असते म्हणे की चंद्रभागे तरी वाळवंटात अगदी स्त्री पुरुषाला पाठीला पाठ लागून बहिर्दशा करतात आणि स्नान करून शुचिरभूत होतात. या साऱ्या चंद्रभागेवर किती ताण पडत असेल याची कल्पनाही करवत नाही. मी पंढरपूर वाचलेलं आणि ऐकलेलं होतं. पुंडलिकापासून नामदेव, ज्ञानेश्वर, चोखोबा, गोरोबा कुंभार, सावतामळी, नरहर सोनार, दासीजनी अशा मधून वाचलेलं आणि अलीकडच्या काळात वाडवडिलांकडनं ऐकलेलं. माझ्या आईनं वर्षोनवर्ष पंढरपूरच्या वाऱ्या केलेल्या. काही वर्षांआधी गर्दी होऊन माणसं चेंगरून मेली यात्रेत, त्यावेळी ती तिथेच होती. तेव्हापासून मी तिला पंढरपूर बंद करून टाकले. तिच्याच भाषेत सांगितलं की अगं, देव सारीकडे असतो ना, मग इथूनच पंढरीकडे तोंड करून हात जोडीत जा इत्यादी. त्यामुळे पंढरपूरच्या पहिल्या दिसण्यानं मला अजिबात धक्का बसला नाही.
देवाच्या दारी सुद्धा परमिट रूमची सोय म्हणजे काय प्रश्नच नाही. आणखीन काय पाहिजे? अभक्ष तर त्याच्या जोडीनं असतातच. आणखी बऱ्याच सोयी आहेत म्हणे, गाणी बजावणी इश्कबाजी. अर्थात या गोष्टी देवादिकांनाही चुकलेल्या नाहीत. आपण तर मर्त्य मानव. खेरीज पापकर्माची भावना जर मनात उगवली तर प्रक्षालनासाठी चंद्रभागा आहेच की उभी आहे ती. तिथून मग सरळ देवाच्या दारात जाऊन उभं राहायचं. मग काय विषाद पापाची आपल्या मनात शिल्लक राहण्याची. चल चोखोबा, आली तुझी पंढरी, मी म्हणालो. आता तू मला सगळं दाखवायचं आणि सांगायचं. मी त्याच्याकडे पाहिलं, तो खूपच गडबडून गेलेला, गोंधळून गेलेला. माझ्या लक्षात आलं 650 वर्ष ओलांडली आहेत. 1338 साली चोखोबा मंगळवेढ्याला गावकुसाच्या भिंतीखाली चिणला गेला आणि मेला. तेव्हाची पंढरी आणि आत्ताचं पंढरपूर शहर, त्याचा गोंधळ होणं स्वाभाविकच होतं. तो काय विचार दाखवणार होता मला. चल चल करू आपण चौकशी. आधी उतरायची सोय बघू कुठेतरी आणि नंतर नदीकाठी जाऊ. देवळाजवळ गेलास की ओळखीचं तुला दिसेलच सगळं. मी त्याच्या हाताला धरून सोबत खेचलं तर त्याने हलकेच स्वतःचा हात सोडवून घेतला आणि थोडंसं अंतर राखून चालू लागला. का रे, रागावलास? मी विचारलं. नाही नाही जी, तो तत्परतेनं म्हणाला आणि गप्प झाला. मी उतरायच्या सोयीविषयी ज्याला विचारलं तो फारच सज्जन पोलीस निघाला. अगदी साध्या वेशातला, साध्या कपड्यातला, पण मिशा दणकत, पायात पोलिसी बूट, खेरीज केसही अगदी विशिष्ट पद्धतीने कापलेले. इथून जवळच शामियाना नावाचं लॉज आहे, अटॅच बाथरूम वगैरे सगळं चांगलं आहे. एकंदर माझ्या सगळ्या अवताराकडनं माझ्याशी तो बोलू लागला. नाही म्हणजे असं धर्मशाळा वगैरे नाही का इथं देवाच्या दारी? आहेत की, भरपूर आहेत. तुम्ही असं करा, इथून पुढे शिवाजी चौकात जा, तिथून उजवीकडे वळून थोडं पुढे गेलात ना, तिथं गजानन महाराजांचा मठ आहे, तिथं जा, तो चांगला आहे. पोलीस तत्परतेनं म्हणाला. जाऊया तिकडे, मी चोखोबाला विचारलं. त्यानं हलकीच मान हलवली. गजानन महाराज कोण वगैरे काही विचारलं नाही. तू असं धरून आणल्यासारखं वागू नकोस रे, जरा मोकळा हो आणि काही चुकत असेल ना तर स्पष्ट बोल, शिव्या दिल्यास तरी चालेल, मी म्हणालो. त्यांनी हात जोडले. ते मला की पंढरपूरला, पांडुरंगाला कुणास ठाऊक. शेगाव नावाचं हे गाव महाराजांमुळे फार महत्त्वाचं तीर्थ होऊन गेले आणि त्याच्या पल्याडी मला त्यांच्याविषयी फार माहिती नाही. मी आपलं बडबडत होतो. चोखोबा माझ्या पाठी चालत होता. गजानन महाराजांच्या मठात चालायला जागा नाही, इतकं बांधकाम होतं. लाकडं, फळ्या, वाळू, सिमेंट, पाणी सगळंच कसं ओलसर गच्च. तरीही याला भरून एक आवार होतं. इमारती होत्या. ऑफिसात चौकशीला गेलो, तिथे एक वैताग चेहऱ्याचा एक कारकून वजा इसम हिशोब लिहित होता. जागा आहे का, खिडकी बाहेरून मी विचारलं. कारकुनानं एकदा वर पाहिलं आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने हिशोब सुरू केला. खूपच आंबट चेहऱ्याने त्याने विचारलं, कोणती? म्हटलं कोणती आहे? त्यानं उजवीकडे बोट दाखवलं. तिथे भिंतीवर एक फलक होता, इतके इसम तितके पैसे. इथं नको जी, चोखोबा हळूच माझ्या कानाशी म्हणाला. मलाही तसंच वाटलं. कार्यतत्परतेची इतकी आम्लता पेलण्याजोगी नव्हती आणि ईश्वर अस्तित्वाच्या इतक्या प्रभावातही इतकं टणकपणे राहणं म्हणजे मुश्किलच होतं. आम्ही तिथून बाहेर पडलो. रस्त्यावर आल्यावर आणखी एकाला विचारलं, देवासाठी आलेत का दवाखान्यासाठी, असं त्याने उलट विचारलं. मी म्हटलं अर्थात देवासाठी. आणि दवाखान्याचं काय, हा काय प्रश्न आहे? इथं कोणी भारी डॉक्टर वगैरे आहे का? इसम थांबला आणि सुरकुत्यांमध्ये हसला. का हो, हसताय कशासाठी? तुम्ही एकटेच आहात ना की आणखीन कोणी? त्याने विचारलं. नाही बा, आम्ही दोघंच. हे काय? त्यानं जरा चमत्कारिकपणे माझ्याकडे पाहिलं. नाही म्हणजे बाई माणूस वगैरे कोणी नाही का? मी म्हटलं नाही. का बरं? मी उलट प्रश्न विचारलं, मला काही कळेच ना. मग त्याने सांगितलं की इथं अनाथ आश्रम आहेत. अनेक तरुण मुलींचे प्रश्न इथे असतात, ते सुटतात. पुष्कळदा लग्नाआधी त्या गर्भवती होतात. विधवा स्त्रियांचेही प्रश्न असतात. त्यांच्या नवजात बालकांना इथं आसरा मिळतो. बाया मोकळ्या होऊन जातात, मार्गी लागतात. पुण्याचं काम. पांडुरंगाच्या दारी हे वर्षोनवर्ष चाललेलं आहे. दवाखान्यासाठी आले का ते याचसाठी, असं त्यांनी सांगितलं. आणि त्यातही एकादशी नसताना या कामासाठी येणाऱ्या लोकांचीच जास्त भरणा असते, म्हणून तुमच्याकडे तशी चौकशी केली. तुम्हाला याबद्दल काय माहिती दिसत नाही, असं तो म्हणाला.
आम्हाला उतरायला जागा पाहिजे. इथलं हे गजानन महाराजांचं जरा जास्तीच भव्य आहे. आम्हाला आपली साधी धर्मशाळा असेल तर ती सुद्धा चालेल. मी त्याला म्हटलं, आहे ना समोर डावीकडे वळा, तिथं गाडगे बाबांची धर्मशाळा आहे. गाडगे बाबाची आहे ना, मग तिथंच जाऊया. मी झटकन मनाशी निर्णय घेऊन टाकला, चल जाऊया आपण. मी चोखोबाला म्हणालो, हा गाडगे बाबा अलीकडचा 20व्या शतकातला फार मोठा संत, म्हणजे माझ्यासारख्याला तो जास्त आपला वाटतो. त्यानं तुम्हा मंडळींसारखे चमत्कार वगैरे नाही केले. तुम्हाला लोकांचा चमत्कारांवर फार भर. मी रस्त्यानं चालत असताना चोखोबाला सांगत होतो. गोरोबाचे तुटलेले हात परत आले. त्यांना भजन करताना भान हरपून पायाखाली तुडवलेलं त्यांचं मूल देवानं त्याला परत आणून दिलं. तुझी बहीण निर्मळा, तिच्या रूपात येऊन त्यानं तुझ्या बायकोचं बाळणपण केलं. किती सगळे चमत्कार. तू देवाचा रत्नहार चोरला म्हणून तुला बैलाच्या पायी बांधलं, तर तिथंही देव चमत्कारासाठी हजर. आणि जनाबाईला दळण दळू द्यायचा, तिची लुगडी धुवायचा. अगदी कहर केला विठोबानं. आणि सगळं तुम्ही एकमेकांचं अगदी मोठेपणानं सांगत लिहून ठेवलं. या गाडगे बाबांनी असल्या की भानगडी गेल्या नाही. त्यानं खूप साध्या साध्या गोष्टी अगदी थेटपणे सांगितल्या. गोरगरिबांच्या पोरांना शिकायला मिळावं म्हणून शाळा सुद्धा काढल्या. संत हा सत्पुरुष आपल्या आचरणानं शुद्ध व्यवहाराचा आदर्श घालून देणारा असतो, तो संत. गाडगे बाबा हा असला संत होता. म्हणजे तुम्हीही मोठे संतच होता, त्याचं मला काही म्हणायचं नाही. पण तुमचं हे चमत्काराचं मला कधी समजलं नाही. रत्नहाराच्या चोरीचा आळ तुझ्यावर आला तेव्हा तुझा देव तुला आत घेऊन गेला होता ना, मग त्यानं तुला तिथं ठेवून का नाही घेतलं? आणि तुळशीहार दिला तर रत्नहार कुठून आला? तुमचं खरंच काही कळत नाही. हे काहीच नसतं तरी तुम्ही मोठे. चमत्कार कशासाठी आणि संत कशामुळे होतो माणूस? देवाच्या भक्तीपोटी की संसारापासून पळण्यासाठी? काय असतं नेमकं? नामदेव ढसाळ नावाचा आमचा एक कवी आहे, तो म्हणतो, अकलेचं भज झालं की माणूस संत वगैरे होतो. तुला काय वाटतं? मी आपला बडबडत होतो. चोखोबा निमूट माझ्यासोबत चालत होता. का रे, तुला काहीच म्हणायचं नाही? मी वैतागून विचारलं. काय बोलू जी? अरे तू मला तुझा तो अभंग ऐकवू शकतोस. देवा नाही रूप, देवा नाही नाम, देव हा निष्काम सर्व ठाई. डोळियांचा डोळा दृष्टीच भासला, देव प्रकाशला आदी यंती. इतकी साक्षात्कारी रचना करता आणि त्याचं तुला काहीच कसं सांगता येत नाही? तुम्हाला साधं आत्मसमर्थनही का करता येत नाही? आलं पाहिजे. वेळेला आपल्याला आठवलं पाहिजे. मी चोखोबाला उपदेश करीत होतो, उपदेशच करीत होतो. या औदत्याला त्याची प्रतिक्रिया केवळ मौन. संतच होता तो. सहन करणं हा धर्म त्याचा. आयुष्यभर तरी दुसरं काय केलंय? गाडगे बाबांच्या धर्मशाळेचं दार ओलांडून आम्ही आत शिरलो. आम्ही आमची बोचकी ठेवली. 24 तास पाणी ही हमी. मग खालच्या मागच्या जागेत जाऊन हातपाय धुतले. पुन्हा चौकात आलो. स्वच्छ वाटलं. खूप माणसं होती. गरिबांची धर्मशाळा. म्हातारे कोतारे, बाया बापड्या, बावरल्या नजरेच्या तरण्या ताठ्या पोरी, दवाखान्यासाठी आलेल्या. मघाच्या माणसानं मनात उगवलं सगळं सांगितलेलं. समोर एका ठिकाणी देणगीदारांची नावं असलेला संगमरवरी फलक होता. 1917 साली चोखोबांच्या स्मरणार्थ अस्पृश्यांसाठी ही धर्मशाळा गाडगे महाराजांनी बांधलेली. घ्या म्हणजे चोखोबा, आजही तुला अखेर निवारा कुठं सापडला बघ. तुझ्या लोकांसाठीच बांधून ठेवले ही गाडगे बाबांनी. आता म्हणा सगळेच येत असतील इकडे, अस्पृश्य कोणीच नसेल. कायद्यानं अस्पृश्यता राहिली नाही आणि तुझे अस्पृश्य सगळे आता बौद्ध झालेत. त्यांना आता पंढरीचं काही राहिलं नाही. तसं मीही हिंदू वगैरे, पण माझ्या मनात तसं पंढरीचं फारसं काही नाही. किती जणांच्या मनात किती असतं आणि कितपत असेल कुणास ठाऊक. मी चोखोबाला म्हणालो, काय करायचं? चंद्रभागेत आंघोळ करून मग दर्शनाला जायचं. म्हणजे मला फोटो काढता येईल तुझ्या समाधीचा. उजेड सुद्धा सोयीचा आहे. मी विचारलं. त्याच्यावर तो म्हणाला, जाऊ ना. तुझ्या उत्साहाला झालंय काय रे चोखोबा? इतका हट्ट करून माझ्यासोबत आलास. निजभावे बळे घातलेसे वेढा, देव चहूकडा कोंडी येल्या. आपल्या प्रेमभावाच्या बळावर देवाला चोहू बाजूनी कोंडलं होतं म्हणतोस. आता त्याला भेटण्याचा उत्साही का नाहीये मनात? काय झालं?
पंढरपूर बघून बावरलास? पण तुझ्या वेळी तरी तुला कोणतं पंढरपूर होतं रे नक्की? तुला काय आहे या सगळ्यांचं, बाकीच्या गोष्टींचं? तुझी चंद्रभागा, तुझं वाळवंट, हे महाद्वार आणि तुझा विठोबा, बास. असो, त्यामुळे तुझं पंढरपूर अबाधित आहे चोखोबा. जाऊया आपण तुझ्या पंढरपुरात जाऊया. निदान तिथं तरी तू माझा मार्गदर्शक हो. मला तुझ्या पंढरपूरविषयी सांग. पुढे थोड्या अंतरावर दुकानांची पाटी लागली. फ्रेम विकणारे, पुस्तक विकणारे, मूर्ती, तांब्याची पूजेची भांडी, गुलालाचे डोंगर, कैक, लाह्या, बत्ताशांचे पुढे, पेढ्यांचा ढीक, तेही अमाप. खेरीज पानं, फुलं, हार असं ओरडून ओरडून विठोबाला अर्पण करण्यासाठी घ्या असं पुकारत पुण्य देणाऱ्या प्रापंचिक काही बायका. आणखीन पुढे गेलो तिथं चोखोबा स्वाभाविकपणे वळाला. मी समोरची भली मोठी इमारत बघत होतो. चोखोबा वळून महाद्वारासमोर उभा राहिला होता. त्याच्या ओळखीची जागा त्याला सापडली होती. तो तिथं उभा होता म्हणून ते महाद्वार होतं. तो अशा पद्धतीनं तिथं उभा होता की दुसरं काहीच असू शकत नाही. तरीही चोखोबाला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं, किंवा त्याला तसं वाटत असावं असं मला वाटलं. मी त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिलो. समोर नामदेवाची पाहिली. मी दचकल्यासारखं मागे पाहिलं. तिथं चोखोबाची समाधी होती. तेलकट काळ्या पाषाणातलं मूर्तीवजा काहीतरी, त्यावर हार घातलेला, फुलं ठेवलेली, शेजारी इसम बसलेला, पाखरासारखा चेहरा, पांढरी कुरतडल्यासारखी खुरटी दाढी, टोपी, सदरा आणि लाचार डोळे. का कशासाठी? जरा रागच आला. अरे, चोखोबाच्या समाधी शेजारी बसलायस ना, ताड बस, अभिमानानं बस, मी मनातल्या मनात म्हणाल. समाधीवर छत्री वजा काहीतरी काम होतं. एक दणकट देशी वारकरी आला. वारकरी होता अर्थात प्रपंचात सांभाळून वारी करणारा. विठ्ठलाच्या भक्तीसाठी प्रपंचापासून पळावं लागत नाही. संत पळतात कारण त्यांच्या अकलेचं भज कधीच होऊन गेलेलं असतं. खेरीज त्यांच्यामुळेच त्यांना प्रपंचावर भाष्य करण्याचा अधिकार मिळतो. हा वारकरी जवळचा असावा कुठला तरी. त्यानं हातातली अवजड ओझी तिथं चोखोबाच्या आसऱ्याला ठेवली आणि सरळ निघाला. अरे, चोखोबाला हात जोडायचं त्याच्या डोक्यातही नाही आलं का? आणखी एका बाईनं केरसुण्या, कंगवे, फुगे, चप्पल असं सगळं नव्या खरेदीचं गाठोड तिथं ठेवलं. खुरट्या दाढीचा, पाखऱ्यांच्या डोळ्यांचा तो तिथला माणूस नको नको असं काहीच म्हणत नव्हता. ते त्याचं सामान तिथं ठेवलं जात होतं. हे आपल्यावरच उपकार अशी त्याची भावना होती. आणि ती ही बाई चोखोबाला नमस्काराच्या भानगडीत वगैरे काही पडली नाही. रात्र कोणीच पडत नव्हतं. पुष्कळ लोक येत होते. आले की सरळ महाद्वार. तिथं नामदेवाची पायरी होती. नामदेवाचा पितळी मुखवटा, हार, फुलं, उदबत्त्या, दक्षिणेची नाणी. तिथेही वरच्या बाजूला एक पुजारी वजा इसम बसला होता. असावा कुणीतरी 12% किंवा सदावर्ते. सदरा, पायजमा, दाढीचे खुंट, वयस्कर पण आत्मविश्वास पूर्ण. मी कॅमेरा सरसावला तसा तो पोज घेऊन बसला. लोक सारखे येत होते आणि भक्तिभावानं पायरीला स्पर्श करून नमस्कार करत होते. पुजारी वजा इसम पोज घेऊन स्तब्ध. त्याच्या आणखी 7-8 पायऱ्यांवर महाद्वारात जानवी घेतलेले उघडेबंब जाडे लोक आळसावल्यासारखे उभे होते. माणसासारखी ये जा करत होती. मला फोटोच घेता येत नव्हता. पुजारी वजा इजम पोज घेऊन बराच वेळ फ्रीज झाला होता. मला तोही फोटो खरं तर नको होता. मी कॅमेरा ॲडजस्ट केला. त्यातही त्या इसमाचे पाय येत होते. तेही मला नको होते. आणि लोकांचं येणं जाणं अव्याहत. त्यांचे पार्श्वभाग कॅमेऱ्यात येत होते. अखेर एकदाची संधी मिळाली आणि स्नॅप मारला. 2-3 सटासट ओळालो. चोखोबा शेपटीसारखा उभा होता. का रे, नामदेवाला नमस्कार केलाच का? केला नाहीच? तिथं जाऊन कर की. तिथं पायरीखाली समाधी घेतली आहे त्याने. मी म्हणालो, माझा निरसिला भेवो, दाखविला पंढरी रावो, आणि ठेवोनी माथा हात, दिले माझे मजे हित, असं म्हणाला होतास ना तू नामदेवाबद्दल. तुझा तो गुरु आहे तिथं. मी पुन्हा म्हणालो. चोखा पुढं झाला. नामदेवाजवळ जाऊन झुकला. त्याच्या आरपार मला नामदेव दिसत होता. इतकं चमत्कारिक वाटलं की काही सुचेना. चोखा होता आणि उजेड त्याच्या आरपार जात होता. कधीपासून हे झालं होतं? पंढरपुरात उतरल्यापासून हा असा मुका पारदर्शक झाला होता की काय?
आणि आत्ताच ते आपल्याला कसं दिसलं की हा सततच असा आरपार होता 650 वर्षापासून. मी खुळ्यासारखा बघत राहिलो. चोखा पुन्हा जवळ येऊन उभा राहिला आणि पुढचं मला काही सुचेच ना. आणि हे त्याला सांगायचं की नाही हे सुद्धा मला कळेना. मी वळालो आणि चोखोबाच्या समाधीसमोर जाऊन उभा राहिलो. कॅमेरा सरसावला. तिथं पाखरांसारखा माणूस संकोचला. तू बसतोस तिथं तुझ्या समाधी शेजारी, असा फोटो काढायचा? मी हसत हसत विचारलं. त्याचा काय उपयोग जी? चोखा हसला. खरंच होतं की काय उपयोग? जो पारदर्शक आहे त्याचा काय उपयोग? तो फोटोत येणारच नाही. हाड आणि मांस उजेडाला अडवतो त्याचा फोटो होतो. ज्याला उजेड अडवता येत नाही त्याचा कसला आलाय फोटो? आणि माझ्या नकळत हे मला माझ्या आधीपासूनच माहिती असणार. मी चोख्याचा फोटो घ्यायचा प्रयत्न केला नव्हताही त्याच्यामुळेच. आणि तो विचारही मनात आला नव्हता. का नव्हता आला? आतल्या आत मला ते माहिती असणार, कळत असणार. पण मग चोख्यालाही माहिती आहे का त्याचा काय उपयोग असं तो म्हणतोय? म्हणजे मग त्यालाही कळतंय की तो पारदर्शक आहे. समोर बाकी काहीच प्रश्न नव्हता. नमस्कारासाठी येऊन कोणी अडचणी करत नव्हतं. मग मी कॅमेरा ठीकठाक केला. 2-3 कोनातून फोटो काढले. शेजारचा पाखरासारखा माणूस कटवून, तरीही त्याचं काहीतरी धोतर-बितरमध्ये येत होतंच. खेरीज त्या तेलकट पाषाणावर हाराचं आवरण जरा मोठंच होतं. तो हार जरा काढता येईल का? त्या पाखरासारख्या चेहऱ्यासारख्या माणसाला मी म्हटलं. त्यानं ते पटकन काढलं. आणि तुम्ही पलीकडे सरका, मी त्याला आणखीन सुचवलं. तसा तो सरकला. मी आणखीन फोटो काढून घेतले. चल, शेजारी उभे असलेल्या चोखोबाला मी म्हणालो, आता आपण आंघोळ करायला मोकळे. पुढे जाताना मनात आलं, नामदेवाच्या पायरीवरच्या पुजारीवजा माणसाला बाजूला हो म्हणण्याची हिंमत आपल्याला झाली नाही. चोखोबाच्या भक्ताला मात्र आपण सहज आत्मविश्वासाने बाजूला केलं. हे कसं काय? त्या क्रिया आणि प्रतिक्रियातील आत्मविश्वासाच्या सापेक्षतेचे प्रकरण अखेर जातं कुठं? नामदेवानं पायरीखाली समाधी घेतली. भावना अशी की देवाच्या दारी येणाऱ्या भक्तांची पायधूळ आपल्या मस्तकी पडावी. त्याआधी चोखोबाच्या हाडांना त्यानं सन्मानानं देवासन्मुख उभं केलं. प्रत्यक्ष झालं काय? देवाकडे पाठ करून चोख्याला कोण हात जोडणार? चोखा एकाकी बेवारस अलक्षित उभा आणि पायरीखाली नामदेवाला अगणित नमस्कार. त्याच्या डोक्यावर पायधूळ झाडायची भक्तांना पाळीच नको म्हणून की काय? महाद्वाराचा रस्ता बंद. ते उघड आहे पण भक्तांना आत जाण्यासाठी तो रस्ता बंद आहे. नामदेवाच्या डोक्यावरून पाय देऊन कसं जायचं? त्याचा पुजारी फार तर त्याच्या डोक्यावर बसू शकतो. चोखोबानं आयुष्यभर जे केलं तेच त्याच्या हाडांनी उरलेली 650 वर्ष आणि नंतरचा अगणित काळ करीत राहावं. त्याच्या आसपास कुणी असण्याची गरजच काय? आणि असेल तर त्याला सहज हाकलता येतं. दूर हो म्हणायचं, त्यात अडचण नाही. आम्ही खाली उतरलो. वाळवंट होतं, चंद्रभागा होती, पुंडलिकाचं देऊळ होतं, माणसं होती. ती काय सगळीकडेच होती. हार, फुलं, पानं, पावित्र्य, भक्तिभावाची अगदी लयलूट. चोखोबा, या चंद्रभागेत दिवसाढवळ्या तू किती वेळा आंघोळ केलीस रे? मी विचारलं. तशी तू केली असणारच. तू देव वाटवलास म्हणून लोकांनी तुला पंढरपुरातून हद्दपार केलं. तेव्हा पल्याड तू झोपडी बांधून राहिलास. विटाळ होऊ नये म्हणून देवाला लांबून बघायचास. आणि चंद्रभागेला आपला विटाळ नको म्हणून तू पल्याड गेलास. देवाचं मला माहिती नाही, त्याला मी पाहिलेलं नाही. पण ही चंद्रभागा तिथं साक्षात वाहती. सगळ्यांचा सगळा मोळ, सगळा विटाळ आपल्या विशाल आणि पराकोटीच्या सहनशील अंतःकरणात सतत घेणाऱ्या या वाहत्या आईसारख्या चंद्रभागेत मोकळा होऊन तू असा किती वेळा बुडालायस रे? तुला दूर हो असं म्हणणाऱ्या दुनियेला इथूनही सहजासहजी तुला येऊ दिलं नसेल नाही का? आता तुला तसं म्हणणारं कोणी नाही बरं. चल, मुक्तपणे आपण आंघोळ करू. चंद्रभागा फार काही भरलेली नव्हती. वाळवंट होतं. विठोबाच्या नावाचा घोष करीत नामदेव इथं कैकदा कीर्तनाला उभा राहिला असेल. चोखोबाई उभा राहिला. विठ्ठलाच्या देवळात त्याला जागा नव्हती. पण सुरक्षित अंतरावर इथं या वाळूत तरी निदान त्यानं कीर्तन केलं असेल. या वाळवंटानंच खरं तर त्याची कितीतरी दुःख मायाळूपणे सांभाळली असते. तू कोणत्यासाठी कीर्तन करायचं असेल रे चोखोबा? काही आठवतंय? आणि कोण असायचं तुझ्या भोवती? की तुम्ही म्हणजे फक्त तू, तुझी बायको सोयरा, तुझी बहीण निर्मळा, मेवडा, बंका, महार
आणि फार फार तर तुझा मुलगा कर्मवेळा, एवढेच असायचात ना तुम्ही. देवाचं नाव देखील एक एक जातवार येऊन घ्यायचे लोक. आता किती बदललाय ना काळ. आता कोणीच कोणाला काही विचारत नाही, कोणी कोणाला अडवत नाही. विचारलं तुला कोणी? म्हणाले कोणी तुला दूर हो म्हणून? कशापायी म्हणतीन जी? चोखोबा म्हणाला. म्हणजे कसं काय म्हणतील असं? तू काही कोणाला दिसला नाहीस की काय? म्हणजे ते तुला माहिती आहे, पण मला तर तू दिसतोयस. खेरीज काही काही लोकांना तू दिसलेलाही आहेस. आधी उतरलो तो तेव्हाचा पोलीस, गजानन महाराजांच्या मठाबाहेर भेटलेला तो माणूस, की तेही मला तसं फक्त वाटलं असावं. नक्की आहे काय? आणि नामदेवाच्या पायरी पुढं पारदर्शक कसा झालास रे तू? काही कळत नव्हतं. चमत्कारिक वाटतं सगळं. मी प्रकट स्वतःशी म्हणालो. चोखोबा हसला किंवा तो हसला असं मला वाटलं. कशाचा काही भरोसा देता येईल ना. आम्ही चंद्रभागेत उतरलो. सगळ्या घाणीचं शेवाळ तळाला सुखरूप बसलेलं होतं. आणि ते हिरवं नव्हतं, पिवळं गढूळ पातळ असं होतं. आणि वरचं सगळं पाणी स्वच्छ. इतकी घाण मळ सगळं स्वीकारत चंद्रभागेनं स्वच्छ राहण्याचं तंत्र विकसित केलेलं दिसते असं मनात आलं. मी डुबकी मारली. रंध्रात चंद्रभागा घुसली. जयगंगे भागीरथी या हिंदुस्थानातल्या नद्या माणसाला वेड करून सोडतात. त्या आपल्यात घुसतात आणि आपल्याला मायेच्या कोशात गुरफटून ठेवतात. त्यांच्या सनातन नादात तुम्हाला निर्मूळ करतात आणि तुमची सगळी सुखदुःख स्वतःच्या हृदयाच्या तळाशी घेतात. मग तिथं पिवळं गढूळ पातळ शेवाळं साचतं तरी पाणी निर्मळ, फक्त निर्मळच राहतं. गेल्या एवढ्या वर्षात कितीतरी लोकांनी या नदीत डुबक्या घेतल्या असतील. मीही त्यांच्यातलाच एक झालो. मनाला एक असाधारण शांतीचा, सुस्थितीत असल्याचा अनुभव. आधीच्या आणि नंतरच्या सगळ्यांशी नातं जडण्याच्या भावनेची स्थिती. सुट असण्याचा दाब नाही, एकटेपणाची भीती नाही. विश्व हे नात्याचं प्रचंड मोठं जाळं. अनेक जाळी आणि जाळ्यांमधली अनेक नाती. त्यामुळे एकटा, एक कोळी केंद्राशी असं काही नाही. आणि तो फक्त भक्षक असंही नाही. ईश्वर कोळी आपल्याला तुटले पण नाही. नात्या गोत्यातलं तसंच मनाचं स्थैर्य शाश्वत. मी शेजारी पाहिलं. चोखोबा ओंजळीत पाणी घेऊन काहीतरी पुटपुटत होता. तुला घ्यायचं, तुला अर्पण करायचं. शब्द असतात, तुझ्या प्राणात माझा प्राण. मला तुझ्यात येऊ दे, मला तुझ्याशी एकरूप होऊ दे. खालीवर अल्याड पल्याड, सगळीकडं तू, शाश्वत तू. चंद्रभागा शाश्वत होती, वाहती होती. चोख्याच्या अल्याड आणि पल्याड, त्याच्यातून पल्याड पुन्हा तो पारदर्शक. चोखा दुसऱ्यांदा पारदर्शक झाला. चोखोबाचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मी उभा राहिलो, तरा बाहेर आलो. चोखोबा आतच उभा होता. उजेड होता चोखोबावरही आणि चंद्रभागेवरही. दोघंही उजळलेले. कमाल आहे. अरे चंद्रभागा पारदर्शक आहे तरी उजळतेचे किती. चोखोबा तिच्याहून कुठं वेगळा आहे. तो तर 650 वर्षाआधी कैकदा तिचा भाग होऊन गेलाय, कैकदा जोडला गेलाय. सरळ आहे सगळं. चल आवर लवकर, लगेच निघू. तेवढ्याच लवकर नंबर लागेल. छायला देवाच्या पाया पडायला लाईनीत उभं राहावं लागतंय, काय करणार. मी बाहेर येणाऱ्या चोखोबाला म्हटलं. तसं कसं जाता येईल? आधी पुंडलिक रायाची भेट, तो म्हणाला. तेही खरंच होतं म्हणा. पुंडलिकाच्या दर्शनाखेरीज विठोबा कसला पावन होतोय. तसं विठोबाच्या दर्शनाचं पुण्य मिळतच नाही. त्यानंच तर याला तिथं विटेवर उभा करून ठेवलाय आणि स्वतः इथं मस्त चंद्रभागेत पाय टाकून जळात बसला असला औदुंबर झालं. या बालकवी ठोंबऱ्यांच्या डोक्यात पुंडलिकच होता की काय कविता लिहिताना. चंद्रभागेला कायमची मिठी घालून बसलाय हा पुंडलिक राया. चल बाबा, काय एक एक असेल ते सगळं केलं पाहिजे. ठीक आहे, आज हे सगळं दर्शनाचं उरकू आणि मग मुक्कामाला जाऊ. उद्या सकाळी पल्याड जाऊन तुझ्या त्या झोपडीच्या जागेचे फोटो घेऊ. तिथं तू बांधलेली दीपमाळ मोडलेल्या स्थितीत का होईना पण आहे असं म्हणतात. म्हणजे तसं सभागद्मांनी लिहून ठेवले आणि मलाही ती बघायची. मी म्हणालो. पुंडलिकाच्या तिथं गेलो तर चोखोबा म्हणे आधी त्याचे आईबाप
मग तो म्हटलं ठीक आहे बाबा, ये भेटून, तुला जिथं जिथं जायचं तिथं जा, मी पायताणाजवळ उभा राहतो, देवाच्या दारी सुद्धा चोरांची काही कमी नाही, पुंडलिकाला तरी काय भेटायचं आहे, तिथेही तूच जा बाबा, तुझं तुझं पुण्य घे, मला आपलं बाहेरून काही दिसलं तरी पुरेसे आहे, मी म्हणाल. चोखोबा रांगेतून आत गेला, अंग चोरून इतरांना आपला स्पर्श होणार नाही याची काळजी घेत. मला ते सगळं दिसत होतं, मला रागही येत होता, पण लोकांसमोर त्याला झापणार कसं, निमूट उभा राहिलो. त्यात बाहेरून पुंडलिकाला बघायचं डोक्यात होतं, ते सुद्धा राहून गेलं. चोखोबा मात्र भक्तिभावानं भिजून प्रसन्न चित्त बाहेर आला. म्हटलं चला, हेही काही कमी नाही किंवा याच्या इतकं चांगलं काहीच नाही. आता विठोबा पुंडलिकाला भेटला, आता तू मला दिलेला शब्द पुरा करणार. मी विठोबा आणि चोखोबाची गळाभेट पाहणार. मी विठोबाला पाहिलेलं नाही आणि चोखोबालाही. मला अधूनमधून संशयास्पद पारदर्शक तो दिसतो, तरीही दोघांची गळाभेट पाहण्याची मात्र अतीव इच्छा आहे. मी तिकडे जाऊन थांबू चोखोबा? मी मागे वळून चोखोबाला विचारलं तर चोखोबा गायब. मी नीट पाहिलं, डावीकडं, मागं, पुढं, उजवीकडं कुठंच नव्हता. अचानक गायब झाला होता की अंतर्धान पावला होता? कुठं गेला होता हा? गेला कुठं? मी मागच्या माणसाला विचारलं, त्याला काहीच कळेना. त्याने प्रश्नार्थी चेहरा करीत निरागसपणे माझ्याकडे पाहिलं. बहुधा कन्नड असावा तो, काही कळत नसावं किंवा काही माहिती नाही, असं काहीतरी म्हणाला. छायला विठोबाच्या भेटीसाठी चोखोबा कर्नाटकात गेला की काय? कानडा विठ्ठलू कर्नाटकू तेणे मजे लाविल्या वेडू. कोणाचा हा अभंग चोख्याचा नाही करतात, पण त्यालाही विठोबाचे हे इंगित माहिती असणार. पण आता हा देवळातला विठोबा इथं आहे आणि मग चोखोबा कुठं गेलाय? मी तिरमिरीनं बाहेर पडलो. माणसं माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत होती. मला त्याच्याशी काहीच घेणं देणं होतं. चोखोबा पळत होता म्हणून मीही पिसाटलो, अगदी चिडलो. विठोबाला भेटायचं मान्य करून पंढरपुरात आला आणि आता कुठं नेमका पळाला? चंद्रभागेत नाला, पुंडलिकाला भेटला आणि विठोबाचं ऐनवेळी दर्शन घ्यायचं, त्यात बरोबर पळ काढली. नेमकं गेला कुठे हा? मी रस्त्यात उतरलो. पुन्हा तेच तीच गजबज, दुकानं, गुलाल, मूर्त्या, लाया, बत्ताशांचे पुढे माणसांची ये जा, ती भावाची अखंड हलचल. 700 वर्षापासून हे रसायन जळत ठेवलेलं साल्यांनो, सगळ्या मराठी मुलखाला वेड लावलं तुम्ही आणि तुम्ही मात्र पसार आपल्या जागी. वा रे वा चोखोबा. विटाळाला कंटाळून तूच न विठोबाला म्हणाला होतास, आता कोठेवरी भीड तुमची धरू श्रीहरी, दार राखीत बैसलो तुम्ही दिसे मोकलिलो, ही नीत नव्हे बरी तुमचे साजे तुम्हा थोरी, चोखा म्हणे काय बोलो आमुचे आम्ही वाया गेलो. मग आता काय झालं? चांगले आत गेलो होतो ना. आता कोणी अडवलं होतं तुला? ते तुलाच मुळात इच्छा नाहीये विठोबाला शिवायची. तू काय सांगतोस? तुला नकोच आहे. उगाच का कच खाल्लीस? दुसरं काय कारण होतं? मी स्वतःशी बडबडत पंढरपूरच्या गल्लीबोळातून, गर्दीतून, मिठाईच्या दुकानातून, म्हशीतून, माशातून, मठातून, पताकांमधून, घाणीतून, गायीमधून, डुकरांमधून, गोखाड, वाळू, चिखल सारीकडे हिंडत राहिलो आणि दमून अखेर गाडगे बाबांच्या जुन्या मठाचा उंबरा ओलांडून आत शिरलो. मी तिरमिरीत चिंचोळ्या चिन्यातल्या अंधार पार करीत वर गेलो. खोलीचं दार उघडलं तर चोखोबा आत होता. कोपऱ्यात धरून आणल्यासारखा बसला होता. मी दिसल्यावर त्याने आणखीन अंग आकर्षून घेतलं, इतकं की माझं चिडणं, दमणं, भडकणं सगळं क्षणार्धात विरघळलं. पुढं होऊन त्याला मिठी घालावी असंही वाटलं, पण ते मी केलं नाही. त्यातून सुटण्यासाठी तो पुन्हा फरार झाला तर काय करू अशी भीती मनात दाटली. दमलो यार. अख्खा दिवस वणवण गणागणा हिंडण्या पेंड्यात गेला. आता भाजी भाकरी खाऊन चांगली ताणून देऊ. मी जरा जास्तीतच हास्यवश्य करीत होतो. मी ठरवून पुष्कळ संयमानं, पुष्कळ वाष्फड बडबडत कळत राहिलो आणि अखेर चोखोबाच म्हणाला, दमच निघेना जी माझा तिकडं. आलो पळून. तुम्ही चिंताग्रस्ती झाल्या असता. जाऊ दे रे. तुला ते वातावरण आवडलं नसेल, मलाही नाही आवडलं, पण आपण जाऊ ना परत. मला तुझी आणि विठोबाची भेट डोळे भरून पाहायचे आणि ते पाहिल्याखेरीज मी इथून जाणार नाही. तेवढंच तुम्हा लोकांचं गौडबंगाल कळलं तर कळलं थोडंफार. म्हणजे काय जी सांगतो ना. अरे तुम्हा लोकांच्या या विठोबाविषयीच्या प्रेमाचं मला काही कळत नाही. म्हणजे मला मान्य आहे, हा तुमचा नेता नामदेव, त्यानं लोकांना दिलेला भक्तीचा सोपा मंत्र, तुम्हा सगळ्यांना त्यानं या झेंड्याखाली आणलं, हे छानच आहे. म्हणजे मोठंच काम होतं ते. ज्याला ज्याला परंपरेने नाकारलं त्याला नामदेवानं आपल्या पंखाखाली घेतलं आणि विठ्ठल भक्तीला लावलं
आणि तुम्ही सगळे किती वेडे झाला तरी संसार करतानाच विठोबाच्या नावानं टाळ कुटत गाणी रचित राहिलात, म्हणत राहिलात. पण गोणाई राजाई या काय म्हणत होत्या? तुझी सोयराबाई काय म्हणत होती? अगदी निर्मळा सुद्धा. किती ताप झाला या बायकांना. कोण कुठला हा विठोबा, कुठली रकमाई. कुणी म्हणतं नामदेवच त्याला घेऊन आला कुठून तरी. कुणी म्हणतं दरोडेखोर होता तो. कोणी म्हणतं नामदेव आणि विठोबा. कुणी म्हणतं नामदेव आणि विठोबा दोघंही साथीदारच होते. आता हे तुमच्यापैकी कोणी काहीच म्हटलं नाहीये, पण बाकी दुनिया होतीच की. आणि तेही समजा सोड झालं, पण या देवानं सगळ्या गोष्टी मुक्तपणे भरपूर उपभोगायच्या आणि तुम्ही मात्र त्याच्या नावानं टाळ कुटत हालहाल करून घ्यायचे, स्वतःचे करायचे, कुटुंबाचे करायचे. हा कसला नाद. आणि जनाबाईचा तो इतक्या प्रेमात पडला की तिला दळण दळू लागायचा, तिची लुगडी धुवायचा. उगीच नाही, रुक्मिणी सुद्धा किती वैतागली होती. रुक्मिण मनिता देवा तुम्हा लाज थोडी, गादी फुलाची सोडूनी वाकळाची काय गोडी. रुक्मिण मानिता देवा तुमचा येतो राग, तुमच्या धोतराला जनीच्या काळजाचा डाग. त्याची बायको होती ती, तिला कळत होतं. आणि खुद्द जनाबाईनं लिहून ठेवलंय ना, जनी म्हणे देव मी झाले वेसवा, रिघाले केशवा घर तुझे. तुम्ही म्हणाल अहो असं नाही, त्याचा आध्यात्मिक अर्थ बघा की काय अर्थ निघतो. आणि अध्यात्म कुठून येतं? जगण्यातूनच ना. अनुभव जगण्यातच येतो. अर्थ काही काढता येतात, त्यात हाही एक आहेच की. हे काय आहे म्हणजे तुम्ही लोकांनी देवाचं इतकं चालवून घेतलं, त्याचं तुम्ही इतकं चालवून घेतलं, पण त्यानं तुमचं काय चालवून घेतलं? तुम्ही स्वतःचे हालहाल करून घेतलेत आणि दुनियालाही तेच करायला लावले. आणि बिचाऱ्या भोळ्या दुनियेने वर्षोनवर्ष पिढ्यानपिढ्या ते ऐकलं, तेच केलं. मला कळत नाहीये हे काय आहे. हा कसला चमत्कार आहे. तुम्ही सगळे येडे झालात आणि उभ्या मराठी मुलखाला येडं करून टाकलं. काय मिळालं तुम्हाला? तुम्ही कशासाठी हे केलं? आणि तू चोखोबा, तुला रे काय मिळालं? मुळात नक्की काय पाहिजे होतं तुला? तुला त्याची साधी भेटही कधी मिळाली नाही. कसलं चेटूक केलं होतं रे त्याने तुझ्यावर. अरे तुला तो भेटला नाही, त्यातच न्यून राहिलं. तुम्ही सगळीच फार भली माणसं होता. इतकं कसं असं झालं तुमचं? खरंच अकलेचं भुजं होतं माणसाच्या ते हेच ना. मी इतका सलग भान हरपल्यासारखा बडबडत राहिलो. चोखोबाची मात्र त्याच्यावर काही प्रतिक्रिया नाही. त्यालाही काही म्हणायचं असेल याचंही मला भान राहिलं नाही. आणि ते आलं तेव्हा पाहिलं तर चोखोबा डोळे मिटून शांतपणे झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रभागेच्या तिरी जाऊन उभा राहिलो. आम्हाला पल्ल्याड जायचंय ते हे सरावाच्या आतल्या आवाजानं ओळखून एक जण जवळ आला. म्हणाला नावेत बसा, गोपाळ तीर्थला जा, स्नान करून दर्शन वगैरे घेऊन या. आणि पुण्याच्या प्रतापविषयी व्यावसायिक पेरणी मधुर सराईत टरफरीसारखी होतीच की. म्हटलं पल्ल्याड इथं जायचंय, तिथं चोखोबाची समाधी कुठे आहे? म्हणजे समाधी नाही पण त्याची झोपडी होती, एक दीपमाळ पडकी आहे, ती जरा जागा दाखवता येईल का? म्हणाला आहे ना, माहिती आहे सर, ते काय समोर दिसतं तिथे मागच्या बाजूला. ठीक आहे म्हटलं चल, आम्ही दोघं आहोत. चोखोबा अर्थातच गप्प होता. ही माहिती विचारण्या इतका उत्साह माझ्यात काही नव्हता. तो स्वतःहून सांगेल काहीतरी अशी शक्यता वाटतही नव्हती. खरं तर त्याचं असणंच मुळात मला गोंधळात टाकण्यासारखं होतं. तिथं बाकी काय सवाल आणि उत्तरं. त्यामुळे सरळ मनाला लगाम घातला. म्हटलं चला, हा आपल्यासोबत आहे पण तो नाहीये, तो असणं शक्य नाही हे इतकं रॅशनल असताना सुद्धा तो आहे असं समजणं, या भ्रमाखेरीज दुसरं काय असणार. चमत्कारिक झालंय सगळं खरं तर माझं. पण म्हटलं चला आवरायचं, नीट गोळा करायचं आणि बघायचं. चोखोबा आहे असं समजायचं. त्याचा आपल्याला काही ताप नाही, तो नाही असं म्हणणं मुश्किल होतंय. तोवर तो आहे आणि तो नाही तर तो आहेच. हा गोंधळ आहे नाही. आम्ही दोघं आहोत म्हटल्यावर नावाडी चमत्कारिकपणे माझ्याकडे पाहिला. आम्ही दोघं आहोत म्हटल्यावर नावाडीने चमत्कारिकपणे माझ्याकडे पाहिलं. त्याचंही बरोबरच होतं. उतरून वर गेलो. विजेवर खूप मोटारी होत्या, चंद्रभागेतून पाणी खेचणाऱ्या. कोणाच्या होत्या? उजवीकडं भली मोठी दगडी इमारत होती. नावाडी सोबत आला. त्याला विचारलं तर म्हणाला मारवाडी का गुजराती लोकांचं संस्थान आहे.
ही मागची ऊसाची सगळी शेती त्यांचीच आहे आणि या मोटारी त्यांच्याच आहेत. धडकेवा संस्थान दिसत होतं. अरे पण इथे चोखोबाची झोपडी कुठे रे? नावडाला विचारलं. म्हणाले हे काय, हे झाड. आणि दीपमाळ नाही बुवा, ती कुठे? म्हटलं अरे असं कसं? सभागदमांनी एवढं लिहून ठेवले, नशील कशी? अरे असं कसं? सभागदमांनी एवढं लिहून ठेवले, नसेलच कशी? शेत काढताना पडली असेल किंवा पाडली असेल. काहीच न सुचून नावाडी परत फिरला. म्हणाला परत येतो घ्यायला. काम झालं की इकडून हात वर करा, मी येतो माघारी. ठीक आहे म्हणालो आणि मी पुढे झालो. नावाड्यानं झाड दाखवलं. तिथं तळाशी सुबक चौथरा बांधला होता. मऊ गुळगुळीत फरशी होती. एकीवर मजकूर लिहिला होता, श्री मुकुंद गोपाल जयंत, श्री मदन मोहनो जयंती. प्रथम परिक्रमा करते हुए श्री वल्लभाचार्य जी इस वृक्ष के नीचे विराजे. उस समय सन्मुख पांडुरंग श्री विठ्ठलनाथ जी आपसे मिलने पधारे. आप भी स्वागत के लिए आए. वर्तमान बैठक जो आप दोनों के मिलाप का स्थल है, अस्तु. माग पुढं हा चौथरा आणि आपल्या स्मृती प्रित्यर्थ काशी येथील मुरलीधर लालजी महाराज, सौ श्री प्रेमप्रिया बहुजी महाराज, आत्मजा कृष्णप्रिया बेटीजी यांनी सिद्ध केला होता, वगैरे वगैरे. वल्लभाचार्य परिक्रमा करीत या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांच्या भेटीसाठी विठोबा इथं आला होता. त्या दोघांच्या भेटीची पवित्र जागा. अरे बापरे. आणि मग चोखोबा, त्याची दीपमाळ किंवा जे काही असेल ते काहीच नव्हतं. नावाड्याने हे झाड का दाखवलं? काय आहे चोखोबाचं या झाडाखाली? मी चोखोबाकडे पाहिलं तर तोही बिचारा बघत होता. काही वेळ गोंधळल्यासारखा वाटला आणि नंतर निर्विकार झाला. वा रे वा, धन्य आहे रे बाबा चोखोबा तुझी. तुझा पांडुरंग जसा विकारांच्या पल्ल्याड गेला तसा तूही. अरे इथंच यायचास ना, तुझ्या घरी जेवायला यायचा म्हणे तो विठ्ठल. आठवते तुला जागा? इथे तर काहीच दिसत नाही, सगळं सपाट शेत आहे, उसाचं राहणारे काहीच नाहीये इथं. मी चोखोबाला विचारायच्या बेतात असताना शेजारच्या संस्थानाच्या इमारतीतून एक तरुणाभान तगडा पोऱ्या तिथे आला. म्हणाला काय हो, काय विशेष? म्हटलं काय नाही, असं छेचे सहज. तर तो म्हणाला नाही, मी पहिल्यांदा पाहतोय तुम्हाला. मी म्हटलं नाही नाही, असंच सहज आलं. तर मग मी त्याला हकीकत सांगितली की असं असं चोखोबाची समाधी वगैरे. तर म्हणाला छेचे, मी हे असलं पहिल्यांदाच ऐकतोय. कोणी सांगितलं तुम्हाला? हे असलं काही नाहीच इथे. वल्लभाचार्यांच्या येण्यानं पावन झाली ही जागा. 500 वर्षापासून आमचं संस्थान आहे इकडे, सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडं. त्यात तुम्ही म्हणतात असलं काही नाहीये इकडं. म्हटलं असेल, इथून महाद्वार समोर दिसतं, इथंच कुठेतरी असेल. आणि तुम्हाला म्हणजे ठीक आहे इथं नसेल ती जागा, पण इथंच कुठेतरी असेल. होता तो, इथंच राहिला होता. तुमचं 500 वर्षांचं संस्थान आहे तर तुम्हाला तो माहिती असायलाच पाहिजे. अहो इथं असतं काही तर सांगितलं नसतं का? तो उर्मटपणे म्हणाला. नाही पण जवळ आसपास कुठे? मी नम्र होऊन विचारलं. बघा विचारा, मला नाही माहिती, इथं तर नक्कीच नाही, तो म्हणाला. आणि तसाच तृप्त चालत पुन्हा त्या भव्य इमारतीकडे गेला. मी भांबावल्यासारखं उभा राहिलो. समोर वल्लभाचार्यांचं झुबक झाड, नांगरलेली जमीन, त्यापुढे उजवीकडे ऊस, बाकी पोचलेली हिरवी झाडं, वल्लभाचार्यांचं झाड. अरे 500 वर्षांचं संस्थान म्हणतोस तुझं, आणि या झाडाखाली वल्लभाचार्यांना विठोबा भेटला, तर हे झाड त्याच्यापेक्षाही जुनं असायला पाहिजे. हे मगाशी माझ्या ध्यानात कसं नाही आलं? कितीही ताणलं तरी या झाडाचं आयुष्य 25-30 वर्षाच्या पुढचं अजिबातच नेता येणार नव्हतं. काय सांगतोस तू? 500 वर्ष काही कसलं रेकॉर्ड आहे तुझ्याकडे? कोणत्या भाषेत? 1497 साली हिंदुस्थानावर कोणाचं राज्य होतं? पंढरपूर कोणाच्या ताब्यात होतं? चोखोबा 700 वर्षाआधी होऊन गेला. पुरावा आहे, सज्जड पुरावा आहे. त्याच्या झोपडीची जागा कुठे आहे? मग त्याची दीपमाळ, तिचा चौथरा कुठे आहे? या शेतात बुलडोजर किती साली आणला आहे? रेकॉर्ड. आदिलशाही, कुतुबशाही नाव ऐकले. चल चोखोबा, आपण तपास करू. ती जागा ही नसेली कदाचित, पण तुझं नावच ऐकलेलं नाही, हा न्याय नाही. चल जाऊ पल्याड. हे उसाचं रान संपल्यावर पल्याड असेल काहीतरी. चल ना, विचारू कोणाला तरी. तुला आठवत नाहीये का हे? ठीक आहे, तुला नसेल आठवत, पण दुनेलाही आठवत नाही असं कसं होईल?
आयुष्यभर विठ्ठलासाठी मेला आणि आयुष्यभर त्याला हाका मारीत राहिला. हाच आता त्याची नामोनिशाणी राहिली नाही. कशी राहणार? कोण राखणार? परत त्यांना नावेत आणखी 2 जण होते. त्यांना म्हणालो असंच इथं काही आहे का? तर ते म्हणाले अहो असायचं म्हणजे असते, बाहेरचे लोक इथे येऊन कब्जा करतात आणि आपण आपला आण चोळीत बसतोय, काय करायचं? आता यो आपला एवढा मोठा संत होता, त्याची एवढी समधी जागा या लोकांनी दडपली, हाय आपल्याला काही त्याचं? काय नाव म्हणले तुम्ही त्या संताचं? असो. दुपारी मंगळवेढ्यात उतरलो. बस स्टँडवर उसाचा रस पिता पिता विचारलं. पुन्हा म्हणाले आहे ना चोखोबा रायाचं मंदिर आहे, इथून सरळ पुढे जा, चौकात पुढे 15 मिनिटाचा एक रस्ता आहे. मनात बिलकुल खुश झालो. म्हटलं चा पंढरपुरात नाही, निदान मंगळवेढ्यात चोखोबा ज्या भिंतीखाली चिणला गेला त्या गावात त्याच्या नावाचं मंदिर आहे. चला त्या गावानं त्याची आठवण जपली आहे, हेही खूप झालं. सकाळपासून चोखोबाशी मी फारसा बोललो नव्हतो. तोही काही बोलत नव्हता बिचारा, त्यात काही विशेषही नव्हतं. तो आल्यापासून खरं तर बोलतच नव्हता. मनाला धक्के बसून बिचारा आणखीन गप्प झाला. रखमाई वल्लभा राईच्या वल्लभाचार्यांच्या संस्थानिक सेवकाने दिलेल्या धक्क्यातून अजूनही मी सावरलेलं नव्हतं. पण आता ही मंदिराची बातमी ऐकली आणि थोडा मनाला उल्हास वाटला. म्हटलं चला चोखोबा राया, फारच ताप झाला रे तुला. माझ्या पाठी फरफटत हिंडायला लागलं. पण आता थोडं राहिलं रे, तुझं देऊळ आहे बघ, ते पाहिलं की काम झालं, आपण परत जायला मोकळे. पांडुरंगाला भेटायचं ना, तो म्हणाला. ते आहेच का अजून? काल पळालास मला गाजर दाखवून, आता पुन्हा तसं करू नकोस. पांडुरंगाला भेटण्या इतकं माझं काही अडलेलं नाहीये. त्याला भेटलो नाही तर माझं काही बिघडणार नाही. भेटी लागी जीवा वगैरे आज ते सगळं तुझं, माझं काही नाही. तुला त्याला भेटायची खास ओढ नाहीये हे तू दाखवून दिलेस मला, त्यामुळे माझ्यावर उपकार म्हणून तू यायची गरज खरं तर नाही. हा अर्थात तुला जायचं असेल तर तू अवश्य जा. तुमची भेट पाहण्यात मला आता काही स्वारस्य उरलं नाही. तुझं ठीक आहे, तू 650 वर्ष खोळंबला आहेस. तुझं ते देवानं तुला आत नेणं वगैरे जुन्या गोष्टी मला खोट्या वाटतायत. पण असू देत, श्रद्धेचा तुझा उजेड तुझ्याजवळ, मला त्याचं काही घेणं देणं नाही. इकडे येताना मी तुला म्हणालो होतो, पण तेही आता मी माझे शब्द मागे घेतो. चुकी झाली देवा, पुन्हा असं करणार नाही जी, तो म्हणाला. त्याचे डोळे इतकी विलक्षण द्रवलेले होते की मनातल्या मनात दुथडी भरून आलं होतं मला. रस्त्यातच त्याला मिठी मारून त्याला असं बोलायला लावायचा अपराध धुवून टाकावा असं वाटलं. तरीही प्रत्यक्षात मी दगडासारखा टणकच राहिलो. मिठी मारायची राहून गेली. बाहेरचं कवच घट्ट राहिलं. अरे असं बोलू नकोस, आपण हे काही बोलायचं नाही, माझं चुकलं, मीच चुकलो. जरा वेळानं मी म्हणालो. रस्त्यात डावीकडे एक पाटी दिसते, श्रीमंत दामोशेट्टी मंदिर. भलं थोरलं आवार, प्रवेशद्वार, झाडं, कळ, स्वच्छता, पताका. दामाशेठजींचं इतकं छान होतं सगळं मंदिर, म्हणजे मग चोखोबांचे असणारच. मी जाम खुश झालो. म्हटलं चला. दामाशेठजींचं प्रवेशद्वार पार करून आज जायचं मनात आलं, पण ते मी दाबलं. म्हटलं येताना जाऊ, आधी चोखोबाचं देऊळ. स्वतःशी हसलो. समोरून एक जण येत होता, त्याला वाटलं मी त्याच्याशी हसतो. तर म्हणाला राम राम की हो. म्हटलं अहो दादा, चोखोबा रायाचं देऊळ. त्याने हा असा पुढे हात केला, म्हणजे माझ्या पुढे हात केला. मग पुढे रस्ते अरुंद होते, बऱ्यापैकी गर्दी होती. गाव प्रसन्न वाटत होता. बेळीची साड्यांची दुकानं वगैरे होती. संतांच्या नावाच्या पाट्या होत्या, ट्रक सुरू, सगळी धावपळ होती रस्त्यांवर. काही बांधकामं चालू होती. काळे बुटके तगडे पुरुष, मराठमोळ्या विकच्छ पद्धतीची नऊवारी लुगडी नेसणाऱ्या सगळ्या स्त्रिया. पुढच्या चौकात विचारलं की चोखोबा रायाचं देऊळ. म्हणले हे काय? म्हटलं कुठे आहे इथं देऊळ? कमाल झाली. इतकं समोर चौकात ढळढळीत दिसतंय की तरी विचारताय. ती काय ती छत्री, तिथे खाली लिवलंय की समज. खरोखरच छत्री होती ती. शहरांमध्ये चौकात ट्रॅफिक पोलीस उभा असतो, त्याला उभं राहण्यासाठी उंचवटा असावा किंवा सावलीसाठी वरून पागोडा टाईप छत असावं आणि वाहने चालवणाऱ्यांना तो दिसावा आणि त्याचे हातवारे ठळकपणे दिसावेत, म्हणून ते सगळीकडून मोकळं असावं किंवा तसं असतं साधारणतः. त्या पद्धतीचं हे देऊळ होतं.
हवेला फुलं, साडीकडून मुक्त मूर्ती होती. कोणाची ते ओळखायला अडचण नको म्हणून तिथं नावही लिहिलं होतं, श्री संत चोखामेळा महाराज. या ठिकाणी वैशाख वद्य 5/1260 या दिवशी गावकूस अंगावर पडून श्री पांडुरंग चरणी विलीन झाले. प्रश्नच नाही. चोखोबा रायाचं मंदिर, वा वा, फोटो घेतला पाहिजे. इतकं छान मंदिर बांधलं तुम्ही चोखोबा रायाच्या आठवणीसाठी, आणि त्याला निष्कारण भिंतीत कोंडून नाही ठेवलं, हे बरं केलं, फुलं ठेवलं. चौकात उभा राहून कायमचा निरीक्षणासाठी उघडा केलात त्याला. त्याच्यावर आभाळ कोसळू नये म्हणून छत्री दिली. तो भिंतीखाली एकदाच चिणला, तुम्ही त्याला अख्ख्या आभाळाखाली कायम चिणत ठेवलं. वा रे वा, छान. या भक्तीला तोड नाही चोखोबा. तू धन्य आहेस बाबा. तुला त्यांनी चौकात जागा दिली. तू मेलायस तिथं त्यांनी चौक निर्माण केला. तुझी अस्पृश्यता घालवून टाकली त्यांनी. आता आपल्याला तक्रारीला जागा नाही. रहदारींचं नियंत्रण करणाऱ्या पोलिसाला असावा तितका निवारा तुलाही आहेच की. आणि अधिकार केवढा. भर चौकात इथं कायमचा बसलायस. वा रे वा, फोटो काढले पाहिजेत. वा. या खुल्या अंतराळात तुला श्वास घेता यावा म्हणून केवढीही कल्पकता तुझ्या माणसांची. भराभरा फोटो हाणले. म्हटलं चल चोखोबा राया, तुझ्या देशात आलो आणि बाबा भरून पावलो. आता हृदय इतकं भरून गेलंय की फुगून तुटून ते कधीही अंतराळासारखं निराकार व्हायचं. त्याच्या आत सटकलं पाहिजे इथून. तुझं ठीक आहे बाबा, 650 वर्षा आधीच तू निराकार झालायस. आणि तसंही नाही, बिंदू झालास तू. बिंदू कशालाच अडवत नाही. खच्चून भरलेलं वस्तुमान तरी अवकाश मोकळा. आम्ही सदा अपारदर्शक. माझ्यासाठी, माझ्या पुरता काही काळ तू पारदर्शक झालायस, हेच पुष्कळ रे बाबा. 650 वर्ष ओलांडून तू आलास. माझ्यातलाच दुसरा झालास आणि माझ्या पाठी आलास. तुझं असणं भ्रमाचं आहे तेही पुष्कळ आहे. तू आहेस हे कळलं तेही पुष्कळ आहे. बस, काहीच नाही. माझं काहीच म्हणणं नाही. तू, तुझी बायको, मुलगा, बहीण, मेव्हणा, कोणाचंच मला काहीच म्हणायचं नाही, काहीच विचारायचं नाही. तुझा विठोबाई तुला लखला, मला त्याची ओढ नाही. माझ्यातल्या मला खेचून त्याला स्वतःचं रूप देऊन वर आणखी माझ्यातल्या मलाच भ्रमात पाडलेस तू. काय साधलंस रे, कशासाठी? पंढरपूरला परत येईस तोवर मी सारखा बडबडत होतो. चोखोबा काही बोलत नव्हता. मी काय म्हणतो ते ऐकत होता, माहित नव्हतं. मी काय बोलत होतो माहित नव्हतं. त्याला ऐकू जात होतं माहित नव्हतं. पंढरपूर आलं ते कळलं, परत निघायचं तेही जाणवलं. मठात बोचकं टाकलं होतं ते उचलायचं आणि निघायचं. आलो, कार्यभाग संपला, चल निघायचं. सरळ पुढे जायचं. डावीकडून वळून 10 पावलं चाललं की रस्ता ओलांडायचा की गाडगे बाबांच्या धर्मशाळेचं दार. पांडुरंगाचं दर्शन घेऊया की. चोखोबा म्हणाला, तू जा यार, मी थकलोय, कंटाळा आलाय. नाही म्हणलं, इतक्या लांब आलो आणि हे बघ, माझं काही बिघडत नाही. खरं तर तुझंही काही बिघडत नाहीये, पण तुला ते कळत नाहीये. मी तिथं दारात उभा राहूनच त्याला फैलावर घेतलं. काय बिघडणार आहे रे तुझं? काय मिळणार आहे तुला? आणि काय राहिलंय तुझं तिथं? तुझं काही राहिलेलं नाहीये. तुझ्या समाधीचा दगड काळा झालाय, तेलकट होऊन गेलाय. त्याच्यावर पत्र्याचं छत आहे इतकंच, पण त्याच्याकडे कोणीच बघत नाहीये. तू चंद्रभागे पल्याड राहत होतास, त्या झोपडीची जागा नाही, तुझी दीपमाळ नाही, त्यांनी नांगरून टाकलंय सगळं. तुझ्या आस्थेचे सारे दगड हवेत विरून गेले. मंगळवेढ्याला चौकातल्या पोलिसाची अवकाळ आणली आहे त्यांनी तुला. काय राहिले रे तुझं? आणि कोणीच राहिलं नाहीये तुझं. बाकीच्यांना निदान त्यांच्या जाती तरी आहे. तुझं काय आहे? काय राहिलंय? आणि या विठोबाने काय दिलंय तुला? माझ्या या भडीमारात नेहमीसारखा चोखोबा गप्पच होता. तो नेहमीसारखंच काही बोलणार नाही याची खात्री होती मला. आणि आत कुठंतरी हेही जाणवत होतं, तरीही तो मला त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायला लावणार होता. तो मला देवापुढं नेणारच होता. त्याच्याजवळ अफलातून टेक्निक होतं. प्रत्येक वेळी अनपेक्षित नवी खेळी. मुद्रेचा
आविष्काराचा सहज वापर असंच झालं. पण जरा वेगळं झालं. पुन्हा अफलातून एक नवं टेक्निक. चोखोबा गप्प राहिला, पण फार वेळ नाही. तो बोलला, पहिल्यांदाच वेगळं, सकारात्मक. तुम्ही कष्टी होऊ नका जी देवा. तो मऊपणे म्हणाला. चुकीच्या गोष्टीसाठी मनाला दुखवायचं कशाला? माझं कशाला काय राहिलं पाहिजे? कोणाचंच कशाला काय राहिलं पाहिजे? आणि काय नाही हो माझं. वाळवंट आहे, चंद्रभागा आहे, विठोबा आहे, आणखी काय पाहिजे? आणि हेही माझं एकट्याचं नाहीच की जी. कोणाचंच एकट्याचं नाही, ते सगळ्यांचंच आहे. म्हणून ते माझं आहे. बाकी असतं नसतं, भरतं उरतं, ते सगळं चालतंच. तरी राहतंय. राहायचं ते राहायचं, आणि जायचं ते जायचं. काय राहतंय मी विचारलं. तो इतका बोलल्यामुळे मी आधीच गोंधळलो होतो. त्यात तो मला आणखीन गुरफटत चालला होता. का मीच गुरफटत चाललो होतो? राहतंय, अक्षर राहतंय. तो म्हणाला, अक्षर राहतंय म्हणजे काय? अच्छा, अभंग म्हणजे लिहिलेलं अक्षर, इतकंच? छे, इतकं सोपं नाही, इतकं मर्यादित नाही. अक्षर राहतंय. ज्याला अक्षर नाही ते राहतंय. अविनाशी राहतंय. अविनाशी ते राहतंय. ज्याला मरण नाही ते उरतं. अक्षर काय आहे? तुम्हा लोकांनी लिहिलेले अभंग, तुम्ही घालून दिलेली वहिवाट, विठोबा, पंढरपूर, चंद्रभागा. अक्षर आहे ते राहणारच. त्यात काय नवीन आहे? जे राहणार ते राहतच. संपायचं ते संपतच. आसक्ती कशासाठी? जीव अडकवायचा नाही, कष्टी व्हायचं नाही. अक्षर काय आहे? अक्षर कोड आहे. श्रद्धा. कुठून कशी पेरली लोक हो तुम्ही या 2 शब्दात, श्रद्धा, सांगता? आणि आमच्यासाठी घोळाचे तुम्ही पामीर उभे करता. अक्षर राहतच, सगळ्यांना माहिती असतं. पण तुम्ही सांगितलं की ते अधिकृत होतं, त्याला वजन येतं. कुठून येतं? ही कसली भक्ती पेरून ठेवली आहे तुम्ही? चलायचं ना? त्याने विचारलं. अरे बापरे, म्हणजे आता परत चंद्रभागेत स्नान, पुंडलिकाची भेट, आणि नंतर विठोबा रखुमाई. हा, नको बाबा, तू ये जा, मी म्हणाल. पण हे म्हणतानाच माझ्या नकळत मी त्याच्या पाठी निघालो. सातशे वर्षातला माझ्या मागच्या इतक्या पिढ्या त्यांनी त्या रस्त्याला नेऊन ठेवल्या. तिथं मी थोडा सुटू शकणार होतो? इथे तर सगळ्यांचाच वड होता. 700 वर्षाआधी त्यांनी हे रोपटं लावलं होतं. आता त्याच्या पारंब्या साऱ्या मुलखात पसरलेल्या. त्यांना लटकण्याखेरीज वेगळी कोणती गती कोणाला उपलब्ध होती? थोडा नाठाळपणा थोडा वेळ चालू शकतो, पण विठोबाचा रस्ता तुम्हाला टाळता येत नाही. तुम्ही तो टाळूच शकत नाही. नजरा नजर झाल्यावर हा काळा विठोबा तुम्हाला पागल खेल्याखेरीज सोडत नाही. चेटूक हमखास करतोच. इतक्या वर्षांच्या अनुभवाचं संचित धमन्यातून वाहत असताना कळून सवरून चोख्यासाठी मी उगीच का चाललो होतो? इथवर चोखोबा माझ्या पाठी आला होता. आता मी त्याच्या पाठी चाललो होतो. धन्यवाद.